अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. उद्या गुरुवारी म्हणजेच 21 तारखेला पुष्य नक्षत्र आलं आहे. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतो तेव्हा त्याला आपण गुरुपुष्यामृत योग असं म्हणत असतो. आणि श्रावण महिन्याच्या अतिशय पवित्र अशा महिन्यात जेव्हा पुष्य नक्षत्र येतं तेव्हा त्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं. कारण या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते. बघा, गुरुपुष्यामृत योग म्हणजे हा जो योग आहे हा अतिशय महत्त्वाचा आणि अमृत समान मानला गेला आहे. आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही अर्थात वाहन खरेदी करू शकता, नवीन कपडे खरेदी करू शकता, सोनं चांदी खरेदी करू शकता. असं म्हटलं जातं की पुष्य नक्षत्रावर तुम्ही गुंजभर जरी सोनं घेतलं तरी ते मोडायचं किंवा विकायचं किंवा गहाण ठेवायचंही कधी आपल्याला वेळ येत नाही. म्हणून तुमची इच्छा असेल तर सोन्याची किंवा चांदीची खरेदी करू शकता. आणि मी तर म्हणते त्याच्यापेक्षा आपण सेवेकडे जास्त भर द्यावा. आपण आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी तर आपण गुरूंच्या सेवेने सुरुवात करूया. आता बघा, आपण मागच्या महिन्यामध्ये जेव्हा गुरुपुष्यामृत योग होता तेव्हा सगळ्यांना माहिती आहे की आपण वातींची सेवा केली होती. तर तुम्हाला काय करायचं आता प्रश्न पण तेव्हा पडले असतील की त्या उरलेल्या वातींचं काय करायचं. म्हणजे जी वात शांत झाली त्याच्यानंतर जे काजळी वगैरे येते ते काय करायचं. तर ते अर्थात आपण जेव्हा ती वात प्रज्वलित करत असतो तेव्हा ती शांत होते. त्या काजळीचं जो काही काळं आहे तर ते बऱ्यापैकींचं सगळ्यांचं उरलेलं असेल तर ते काय करायचं, ते तुम्हाला निर्माल्यात टाकायचं. जेव्हा तुमची सेवा सगळी पूर्ण झाल्यावर, तुमची सगळी सेवा पूर्ण होते तर तेव्हा ते सगळं तुम्हाला उतरवून निर्माल्यात टाकायचं. हे तुम्हाला आवर्जून करायचं. दुसरं, ज्यांना नव्याने वातीची सुरुवात करायची आहे सेवेला, कारण बऱ्याच महिलांचा गॅप न घेता सगळी सेवा पूर्ण झाली आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नव्याने या सेवेला सुरुवात करू शकता. या पद्धतीने तुम्ही मागच्या महिन्यात जशी सेवा केली तीच पद्धती या महिन्यात सुद्धा तुम्ही करू शकता. आता पुष्य नक्षत्र कधी लागते तर बघा, उद्या सूर्योदयापासून सुरू होणार ते रात्री 12:09 असणार आहे. म्हणजेच काय, ती जी वातींची सेवा आहे ती तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. जो काही पुष्य नक्षत्र आहे तर तो सूर्योदयापासून सुरू झाला आहे आणि तो तुम्हाला रात्री 12:09 असणार आहे. म्हणजेच काय, गुरुवारचा पूर्ण दिवस असणार आहे तुम्हाला सेवा करण्यासाठी. तर नक्कीच तुम्हाला जर ती वातींची सेवा करायची असेल तर परत तुम्हाला संधी भेटली आहे, तुम्ही आवर्जून सेवा करावी. तो पुढच्या पण महिन्यात आहे. म्हणजे ज्यांना या महिन्यात शक्य नसेल तर ते पुढच्या महिन्यात सुद्धा करू शकतात, कारण पुढच्या महिन्यात सुद्धा गुरुपुष्यामृत आलेलं आहे. तर दुसरं, आपल्याला गुरूंची सेवा काय करायचं आहे बघा. गुरुचरित्र ग्रंथामध्ये हेच सांगितलं आहे की जेव्हा ईश्वर तुमच्यावर कोपतो तेव्हा गुरु तुम्हाला तारतो. पण जर तुमच्यावर गुरूंचीच कृपा नाहीये तर ईश्वर तरी तुम्हाला कुठल्या प्रकारची मदत करू शकत नाही. आणि आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानले आहे, याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं ना, की आपल्या आयुष्यामध्ये स्वामी आले. खरं तर त्यांनी आपली निवड केली आहे. एक गुरु म्हणून आपल्याला ते लाभले आणि त्यांनी आपले शिष्य म्हणून निवड केली. याच्यातच खूप मोठं भाग्य आहे. आता आपल्याला काय करायचं बघा. एक तर श्रावणातील शेवटचा गुरुवार असणार आहे. ज्यांना श्रावण महिन्यामध्ये मी तुम्हाला ज्या ज्या काही सेवा सांगितले होते त्या तुम्हाला करणं शक्य नसेल झालं तर आता मी आत्ता ज्या सेवा सांगणार आहे ते तुम्ही करू शकता. आता बघा, गुरुपुष्यामृत योगावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा करायची असते. नक्कीच जर तुम्हाला एक दिवसाचं रात्री 12चं व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणे शक्य असेल, म्हणजे रात्री 12ची जी सेवा गुरुवारी रात्री 12 वाजता, म्हणजे गुरुवार जेव्हा संपतो तेव्हा जे शुक्रवार लागतो तेव्हा गुरुवारी रात्री 12 वाजता नक्कीच तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचीच तुम्ही सेवा करू शकता. 21 वेळा पठण करू शकता. एक दिवसाचं तुमचं पारायण होऊ शकतं किंवा एक मंडळ तुमचं होऊन जाईल. त्याचबरोबर तुम्ही सत्यनारायण पण करू शकता. या गुरुपुष्यामृत योगावर नक्कीच तुम्ही सत्यनारायण करू शकता. ज्यांचे चालू आहे त्यांच्याकडून खूप सुंदर सेवा घडत आहेत, पण ज्यांचं नाही आहे तर तुम्ही असं करू शकता की एक दिवस आहे, चला आता श्रावण महिना पण संपणार आहे, माझ्याकडून सत्यनारायण नाही झालं तर मी हे एक दिवसाचं सत्यनारायण करते आणि त्याचबरोबर रात्री 12ची व्यंकटेश स्तोत्राची मी सेवा करते. म्हणजे महाराज करून घेणार आहेत, करता करवी ते सगळे तेच आहेत, आपण फक्त निमित्त मात्र असतो. पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर गुरुवारी गुरूंची सेवा अगदी तुम्हाला औदुंबराला प्रदक्षिण घालणं असो, म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत तुम्ही 11 वेळा प्रदक्षिणा घालू शकता. महाराजांचं श्री स्वामीचरित्र सारामृताचं पठण करू शकता आणि आवर्जून त्यांचे 11 गुरुवार चालू आहेत किंवा ज्यांचे 108 पारायण चालू आहेत त्यांची सेवा यात घडणारच आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नव्याने करू शकता. पण तुमची सेवा घडते आहे, या दिवसांमध्ये या सेवा तुमच्याकडनं घडत आहेत, ते खूप चांगलं आहे.
पण ज्यांच्याकडनं शक्य होत नाहीये त्यांनी आवर्जून स्वामीचरित्र सारामृताचं पारायण एका बैठकीत केलं तर खूपच उत्तम. पण अगदी लहान बाळ आहे किंवा काही कारणाने शक्य होत नाहीयेत, मग तुम्ही दोन बैठकीत करू शकता, पण एका बैठक केलं तर ते खूपच चांगलं. त्याच्याबरोबर येतं ते तुम्हाला 11 श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. अगदी तुम्हाला जर येत असेल दत्त गायत्री मंत्र म्हणायला तर तोही म्हणायचा. मी तुम्हाला सांगते. ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जर जप केला तरी खूप चांगला आहे. तुम्ही नक्कीच करा. बघा, या सेवा तुम्ही दिवसभरात कधी करू शकता. गुरूंची सेवा, दत्त सेवा ही फक्त 12 ते 12:30 मध्ये करायची नाही. स्वामी सेवा असो, दत्त सेवा असो, दत्त साम्राज्यातील कुठलीही सेवा असो, ते 12 ते 12:30 मध्ये करायची नाहीये. बाकी तुम्ही दिवसभरात कधीही नामस्मरण करू शकता, कधीही तुम्ही परमेश्वराची सेवा करू शकता. एकदा तरी दत्त बावडी पठण करायचा प्रयत्न करा. घोरष्टक उद्धरण स्तोत्र तुम्हाला खूप सुंदर आहे. आता ज्यांना मला स्वामीचरित्र पठण करणं शक्य होत नाही तर मी घोरष्टक स्तोत्र पठण करेन, तर तुम्ही ते करू शकता. जसं जमेल तसं तारक मंत्राचं पठण करावं. आता ही गुरूंची सेवा झाली. आता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा तुम्हाला करायची आहे. म्हणजे बघा, तुम्ही सत्यनारायण केलं तर खूप सुंदर अशी सेवा तुमच्याकडनं घडेल. व्यंकटेश स्तोत्र करण्याचा प्रयत्न करा. नाही शक्य झालं की काही अडचणीमुळे किंवा काही नाही शक्य झालं, आता मासिक धर्म, सुतक विटाळ असेल तर सगळ्या सेवा तुम्ही श्रवण करू शकता, अडचण नाही. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम याचं पठण करायला विसरू नका. विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला पूर्ण पठण करायचं आहे, नाहीतर तुम्ही श्रवण करू शकता, नाहीतर एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला पठण करायचं आहे. तर ते काय आहे? ओम नमस्तांताय सहस्त्रमूर्ते सहस्त्रपादाक्षी शिशोर भावे सहस्त्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारिणे नमः. तर हे जे एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम आहे हे तुम्ही 11 वेळा पठण करावं, की जेणेकरून तुमच्याकडनं विष्णू सहस्त्रनाम केल्याचं फळ तुम्हाला मिळेल. मग तुम्ही जे ओरिजिनल विष्णू सहस्त्रनाम आहे ते तुम्ही श्रवण करावं आणि जे काही सांगितलं आहे एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम ते तुम्ही पठण करावं. आता मी तुम्हाला हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते मंत्र किंवा ते स्तोत्र तुम्ही ऐकू शकता किंवा पठण करू शकता. तुमचं पाठ पण होऊन जाईल. ते करायचं आहे. आणि नक्कीच तुमच्या घरात जर कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल, टाक असेल, अवघे ते जर नसेल तर श्रीयंत्र असेल, तेही नसेल तर सुपारी स्वरूप लक्ष्मी असते, तर तिच्यावर कुंकू अर्चन करायला विसरू नका. म्हणजेच काय, कुंकवाने माता लक्ष्मीला आपल्याला अभिषेक करायचा असतो आणि तिला कुंकू प्रचंड प्रिय आहे. बऱ्याच घरात आपली जी कुंकूची सेवा आहे तर ती सुद्धा चालू आहे. ती सुद्धा तुम्ही या पुष्य नक्षत्रावर आवर्जून करावी. तुमच्याकडून सुद्धा ती सेवा घडेल आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची एकत्रित सेवा, एकत्रित लक्ष्मीची मूर्ती असेल, साधी जी चांदीची किंवा पितळची मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक करा. भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर अभिषेक करा. बघा, आता माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 1 वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे. विष्णूंची मूर्ती असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करावा आणि तुम्हाला त्यांची सेवा करायची. दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. आणि 1 वेळा श्रीसूक्त, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र या तुम्हाला जेवढा जास्त वेळा पठण करता येईल तेवढा जास्त वेळा तुम्हाला पठण करू शकता. नक्कीच ही सेवा तुम्ही करून बघा. गुरूंची कृपा आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे आणि गुरूंची सेवा करून जे काही तुम्हाला सुख मिळणार आहे ते खूप लाख मोलाचं आहे. या सेवा करून तुम्ही करोडपती व्हाल असं मी अजिबात म्हणणार नाही, पण हो, तुमच्यावर गुरूंची कृपा नक्कीच राहील याची मी तुम्हाला शाश्वती देते. ठीक आहे. आता तुम्हाला एक सांगायचं आहे की या दिवशी ना पांढरी वस्तू खरेदी करा. आता सोने चांदी हे करणं शक्य असेल तर तुम्ही ते करू शकता, नाहीतर कुठल्याही रंगाची पांढरी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. म्हणजेच काय, 1 किलो तांदूळ खरेदी करायचे आहे, 1 किलो तुम्हाला साखर खरेदी करायचं आहे. बघा, तुम्हाला साखर किंवा तांदूळ का, आता बघा, साखर आणि तांदूळ किंवा दूध, आता तर दूध तर आपल्या घरात येतच, पण साखर आणि तांदूळ खरेदी करावं, कारण यांनी घरात धनधान्य येतं, घरात बरकत राहते. त्याचबरोबर बघा, लक्ष्मीचा कारक लक्ष्मी ही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्र म्हणजेच काय, लक्झरी लाईफ, आयुष्य लक्झरी व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि जेव्हा तुम्ही पांढरी वस्तू खरेदी करता तेव्हा ती शुक्राला, म्हणजे ती ज्या पांढऱ्या वस्तू तुम्ही खरेदी करत असता त्याचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो. आणि ज्यांचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग असतो त्याला आयुष्यात म्हणजे आर्थिक अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होतात, किंबहुना आर्थिक अडचणी त्याला निर्माणच होत नाहीत. मग जर तुम्हाला या पुष्य नक्षत्राच्या योगावर काहीही खरेदी करणं नाही झालं तर आवर्जून साखर आणि तांदूळ तुम्ही खरेदी करू शकता. ही वस्तू लाख मोलाची असणार आहे. नक्कीच त्याचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करावा व तुम्ही तांदळाची खीर करू शकता किंवा वरण भात करू शकता. जे काही तांदूळ तुम्ही खरेदी केले आहे त्याचा नैवेद्य दाखवा आणि ती साखर आहे ती सुद्धा तुम्ही नैवेद्याला ठेवू शकता.
प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीचा वास असावा आणि महाराजांची कृपा प्रत्येकाचं गुरुबळ स्ट्रॉंग व्हावं हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त सेवा करा. शेवटी आपले कर्म जर चांगले करायचे असेल तर आपल्याला सेवाही तेवढ्याच वाढवायच्या आहेत. जो काही आपला त्रासाचा भोग आहे, जेव्हा तुम्ही सेवा करता त्याची तीव्रता खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास आपल्याला मदत होते. आणि सांसारिक आयुष्य आहे, आपण सांसारिक माणूस आहोत की कितीही करा तरी कमीच आहे, कितीही मिळालं तरी सुद्धा ते कमीच असतं. म्हणून नेहमी कृतज्ञता असणं महत्त्वाचं आहे की देवा तू जे काही मला दिलं आहे त्याच्यासाठी आभार. आणि परमेश्वराची सेवा ही फक्त आभार व्यक्त करण्यासाठी केली पाहिजे. असो, चला झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.